आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. जीवन मंगलमय करायचं असेल तर रामायण कथा आणि मृत्यू मंगलमय करायचा असेल तर श्रीपद भागवत कथा श्रवण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विख्यात कथाकार भागवताचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांनी केले. राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 41व्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्रीपद भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या 6व्या दिवशी ते बोलत होते. रविवारी 9 जून रोजी सप्ताहाचे 6वे पुष्प गुंफताना मनोहर महाराज सिनारे यांनी आपल्या रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तरुण पिढीला उपदेश करताना महाराज म्हणाले की जीवनात रस्ता चुकला तरी निराश होण्याचे कारण नाही. अजामेळाच्या चारित्र्यातून आपण हाच बोध घेतला पाहिजे की पुन्हा सन्मार्गावर येण्याची संधी ही प्रत्येकाला मिळते. केवळ देवावर विश्वास हवा. गजेंद्र मोक्षाचा प्रसंग सांगताना त्यांनी स्पष्ट केले की जेव्हा सर्व सोबती साथ सोडतात तेव्हा केवळ भगवंतच भक्ताला हा संकटातून मुक्त करतो. सोनगाव आणि परिसरातील पंचक्रोशीतून सुमारे 6 ते 7 हजार भाविक या कथेसाठी उपस्थित होते. टाळ मृदुंगाचा गजर आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण सोनगाव परिसर भक्तिमय झाला होता. कथा श्रवणानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सोनगाव येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या महाप्रसादाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली. श्री संत शिरोमणी सावता महाराज सप्ताह उत्सव समितीने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनाबद्दल महाराजांनी समितीचे कौतुक केले. कथेदरम्यान भाविकांची झालेली गर्दी आणि त्यांची शिस्त ही वाखाणण्याजोगी होती. या सप्ताहाची सांगता 11 ऑगस्ट रोजी भागवताचार्य ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या मंगलमय प्रसंगी देखील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सिटी लाईन न्यूज साठी सोमनाथ डोळे, सोनगाव. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.